हाय फ्रेंड्स, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस ओवाळ. तर आज मी बनवत आहे हिरव्या वाटाण्याचे कालवण. तर त्यासाठी मी हे बाजारातून आणलेले फ्रेश वाटाणे होते जे धुवून ठेवलेत. तर त्याला आपण थोडं भाजून घेऊ. आता याला आधी आपण बिना पाण्याचंच थोडंसं भाजून घेऊ. आता 2 मिनिटं झालेत आपले. आपण वाटाणे थोडेसे बिना तेलाचे परतून घेतले. आपण आता ह्या टायमाला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आणि जराशा तेलामध्ये त्यांना फ्राय करून घेऊ. आता 2 मिनिटं झालेत आपल्या वाटाण्यांचा रंग पण बदली झालाय. तर आता मी ह्याला काढून घेते. आता थंडीचे दिवस आहेत, छान फ्रेश असे मटार बाजारात भेटतात, त्यामुळे म्हटलं आज तुम्हाला पण एक छान अशी रेसिपी दाखवावी. तर आता हे मी पूर्ण वाटाणे काढून घेतलेत प्लेटमध्ये. थोडे थंड होऊन द्यायचे. थंड झाले का आपण एकदा जरा याला मिक्सरला लावून घेऊ. मिक्सरला फक्त एकदाच हात फिरवायचा, जास्त वेळा बारीक नाही करायचं. आपल्याला थोडं थोडं पेस्ट करायचे त्याची. मी दाखवते कसे करायचे ते. आता आपण कालवणासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ, वाटण. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेते. आता ह्यामध्ये मी 2 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे, असे उभे चिरून ते टाकून घेऊ. पण कांद्याला छान ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता कांदा लाल होत आलाय, तर त्यामध्ये मी एक टोमॅटो आहे मोठ्या साईजचा, तो टाकून घेते. आणि आता ह्यामध्ये लगेच मी 3 हिरव्या मिरच्या आहेत, लसणाच्या पाकळ्या आहेत, ज्यांना मी सोललं नाहीये, असंच टाकते. हिरव्या मिरच्या तुम्ही अजून वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता. पण मटार कसा फ्रेश आहे, तो थोडा गोड असेल, त्यामुळे आपण हे कालवण थोडं झणझणीत करणार आहे. तर त्यासाठी मी मिरच्या टाकते आणि लसणाचे पाकळ्या टाकून घेते. आता ह्या मसाल्यामध्ये मी कोथिंबीर टाकते. तर तुम्ही बघू शकता कोथिंबीरला मी देठ ठेवलेलं आहे. तर ही देठासकट मी कोथिंबीर टाकते. देठांमुळे थोडं वाटण्याला चव वेगळी येते. तुम्ही बघू शकता वाटण्यासाठी लागणारा मसाला तयार आहे. त्याला थोडं थंड होऊ देऊ आणि मग आपण मिक्सरला वाटण तयार करून घेऊ. तर आता मी वाटाण्यांना मिक्सरमधून काढून घेते. आपल्याला त्यातला बारीक पेस्ट नाही करायचे, जाडच ठेवायचे. आता आपण कालवणाला फोडणी देऊ. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकते, थोडंसं जिरं. वाटण्यासाठी मसाला भाजून घेतला होता, त्याचं वाटण तयार आहे, ते टाकून घेऊ आपण तेलात. आपण ऑलरेडी सगळं मसाल्याचं सगळं साहित्य भाजून घेतो, त्यामुळे आपल्याला जास्त भाजायची गरज नाही. मालवणी मसाला टाकून घेते घरचा, थोडीशी हळद, जिरा पावडर, चवीनुसार मीठ. मसाल्याला थोडंसं तेल सुटू देऊ आपण. तर पाहू शकता मसाल्याला पण तेल सुटलंय. आता ह्यामध्ये आपण असे मिक्सरला अशा प्रकारे वाटाणे लावून घेतलेत. पूर्ण पेस्टही नाही केली, याच्यामध्ये अख्खे वाटाणे पण आहेत आणि थोडे बारीक पण झालेले आहेत. आता हे आपण याच्यात टाकून घेऊ. त्याला छान मिक्स करू. आता ह्यामध्ये मी पाणी टाकून घेते. आपण मसाला वाटला होता त्याच भांड्यात मी पाणी टाकले आणि आपण ह्याच्यात टाकून घेऊ. याला छान मिक्स करू. आता तुम्हाला जसं कालवण हवं असेल त्या प्रकारे तुम्ही पाणी वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता. आता ह्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकते वरून आणि थोडीशी कसुरी मेथी आहे आणि याला छान उकळी आणून घेऊ छान पैकी. मी झाकण ठेवून देते. तर 5च मिनिटं लागले, जास्त वेळ लागला नाही. वाटाण्याचं कालवण मस्त असं तयार आहे. थोडं तेल तापवून घेतले, त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची आहे, त्याची आपण एक फोडणी घालून घेऊ छान अशी. थोडीशी कोथिंबीर. तयार आहे आपलं वाटाण्याचं कालवण. ते तयार आहे आपलं हिरव्या वाटाण्याचं कालवण. मी ह्यासोबत मस्त असा मऊ इंद्रायणी राईस घेतलाय, भाकर पण केली ज्वारीची. तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता.
तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.